व्हिडिओची सुरुवात जरा उलटीच झाली ना. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आरवी बाय म्हटली आणि तिच्याबरोबर मीही बाय म्हटले. चला असू देत. आजच्या व्हिडिओची सुरुवात इथून करते. कुठेतरी जायला आम्ही निघालोय. कुठे ते तुम्हाला पुढे कळेलच. तोपर्यंत व्हिडिओ एन्जॉय करा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा. चला तर मग पुढचा व्हिडिओ किंवा ब्लॉग कंटिन्यू करूया. तू लावला ना सर आता दिदी स्वामींना घालती ती ठेवती तिथं. हा गुड. पण थोडा फिरव ना, तो पूर्ण दिसला पाहिजे. अरे संगा आहे ती, नमस्कार केलाच पाहिजे तिला. खूप लांबचा प्रवास होता. प्रवासात पूर्ण दिवस गेला. सकाळी आम्ही निघालेलो, आता संध्याकाळ झालेली आणि आता आम्ही जवळजवळ पोहोचतच आलोय. जिथे आम्हाला जायचंय तिथेपर्यंत आम्ही पोहोचत आलेलोय. रस्ता म्हणजे संध्याकाळच्या वेळेला हे सगळं वातावरण, हा रस्ता, हे डोंगर बघून इतकं छान वाटत होतं ना. म्हणजे दिवसभराचा जो प्रवासाचा थकवा होता तो हे सगळं बघून खरंच संपला होता. म्हणजे खूप छान वाटत होतं हे सगळं वातावरण बघून. चला पोहोचलो तिथे. पटकन रूम पण मिळाली, बरं झालं. कदाचित ह्या रूमवर जे कोणी थांबले असतील तिथे जाऊन त्यांच्या लक्षात आलं असेल लगेचच की हे कुठले ते. रूम पण खरंच खूप छान मिळाली होती आणि स्वच्छही तेवढीच होती. मुलांना इतकं मोकळं वाटलं दोघांना पण. आरवी विराजला दिवसभर गाडीत बसून बसून कंटाळा आलेला होता आणि त्यानंतर एवढी मोकळी रूम मिळाली. इकडून तिकडे उड्या मारत खेळतच सुटले होते. खूप वेळ ते खेळले, खूप त्यांनी मजा मस्ती केली आणि खूप गोंधळ त्यांनी घातला. खूप मोकळं खेळले ते. आवडली नाही? मोबाईलची कशी आवडती? अगं मोबाईल मध्ये फोटो नाही का मागच्या दाखवून ती मुलगी होती. हा 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 हा. म्हणजे या फोटो याचा दाखवला नाही का तुला मी फोटो? अगं नाही, फोन फोन टेलिफोन. हा जरा टेलिफोन पाहिजे. मोबाईलची म्हणजे फॅसिलिटी इथं नाहीये. ए आरवी नको, लागल बाळा नको. ती फॅसिलिटी इथं नाहीये. जर का पाणी मोकळं बघायचं नाही आपल्याला, आवडायचंय. उठा. सगळ्याच झालंय आमचं तिघांचं, तुम्ही तिघच राहिले आता. पोरांचं कपडे बदलतील की. चालेल नाही, त्याला रेंज नाहीये. चला दिसतंय बघू बघू ना. इकडे बघ ना, गड दिसतंय की. हाय का खाली? मोठं बाळ आहे का? कुठलं कुठलं? चल पिलू चल, गेली खाली. ती स्काय ब्ल्यू वाली सँडल किती भारी मॅच झाली असते तिला. इथे दुकान पण नाही, नाही तर आपण घेतले असते, आहे की नाही पिऊ? इथे दुकान नाही आहे. कालचा व्हिडिओ परत कंटिन्यू करणं झालंच नाही, कारण आम्ही जेवायला गेलो होतो, जेवण वगैरे करून आलो, खूप दमलेलो होतो, त्यामुळे लगेच येऊन झोपून राहिलो होतो. त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ आहे. सगळं आवरून आम्ही तयार झालेलो आहे. आता आम्हाला निघायचंय.
चष्म्याशिवाय कसं व्हायचं? तुम्हाला माहिती होतं की मला लक्षात आलं, फोन बी इथंच ठेवून गेले तुम्ही. गाडीने कुठं जायचं म्हणतीये ती ना? रोपवे. गाडी नाही, रोपवे. काय म्हणायचं त्याला? रोपवे. काय म्हणायचं? आपल्याला रोपवेनेच जाणं आहे. विराज तर काय चालणार नाही, त्याला घेऊन तुम्हाला चालावं लागेल परत. विराज चालणार ना तू? चालणार ना पाव पाव तू? चला आता इथलं हे सगळं बघून तर कळालंच असेल की आम्ही आलोय वणीला. वणीला आलोय, आता बाहेर पडलोय आम्ही नाश्त्यासाठी. ते बाहेर हिरोईनच दिसते ग तिकडं. हो, लाजलं का? लाजलं. इकडे ना खरंच हॉटेल खूप कमी आहेत, म्हणजे चांगले हॉटेलच नाहीये. खूप वेळ फिरलो. त्यानंतर मग 1-2 जणांकडून कळालं की इकडनं गेल्यानंतर 1-2 काही हॉटेल चांगले मिळतील म्हणून मग आता परत तिकडे निघालोय. चला बघू पुढे काय हॉटेल मिळत आहेत की नाही चांगले. अजून आम्हाला दर्शनाला जायला थोडा वेळ होता, नाश्ता वगैरे व्हायचा होता. त्यामुळं चला आता बघू हॉटेल मिळतंय का. बराच वेळ फिरल्यानंतर एक जरा बरं हॉटेल मिळालं. बरं म्हणजे ठीक होतं. मग मुलांना तिथे मॅगी वगैरे घेतली आणि आमचाही नाश्ता झाला. आता नाश्ता झाल्यानंतर आता आम्ही निघालोय दर्शनाला. गाडी गाडी गाडी. पोरांना हाऊस वाटते, जाऊ दे चला. पाव पाव जायचं होतं विराज, पाव पाव जायचं होतं. छान मस्त हसत खेळत आम्ही इथून रोपवेचे तिकीट वगैरे घेतले आणि वर जाण्यासाठी निघालो होतो. आतमध्ये जाईपर्यंत सगळं छान होतं. आरवी विराज हसत खेळत मस्त गोंधळ करत आम्ही आतपर्यंत जायला निघालो आणि आत गेल्यानंतर काय झालं ते तुम्ही पुढे बघाच. आणि सगळा गोंधळच झाला. मग त्याच्यानंतर विराज पण बराच रडायला लागला. बघा पुढे कंटिन्यू करते. काय नाही करत विराज. इकडे बघ. बास 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 बास. काय नाही करत ते, बास. अय्या चावल ग, चावल. आरवी आरवी आरवी. काय नाही घाबरू नकोस इकडे ये. खेळताय ते, घाबरू नकोस. ते घेतलं त्यांनी हातावर, काहीतरी होतंय का? घाबरायचं नसतं ग, काही नाही. इथेपर्यंत आम्हाला जराही वाटलं नव्हतं की विराज एवढा का रडतोय म्हणून. पण त्याला ना माकडाचं नख खूप म्हणजे लागलं होतं ते, आणि त्याची म्हणजे आग होत असणार, दुखत असणार, त्यामुळे तो एवढं रडत होता. कारण विराज एवढा घाबरणाऱ्यातला नाहीये.
एवढ्याशा माकडाच्या पिल्लाला तर तो घाबरणाऱ्यातला नाहीच आहे, पण त्याला लागल्यामुळं तो म्हणजे दुखत असल्यामुळे तो रडत होता खरं म्हणजे. रोपवेमुळं अर्ध्या तासाचा जवळपास अर्ध्या ते पाऊण तासाचा रस्ता आपण फक्त 5-10 मिनिटामध्ये चढून येतो. म्हणजे रोपवेनं आल्यामुळे तो पटकन कव्हर होतो. म्हणजे चांगली सुविधा आहे खरं तर, वयस्कर माणसांसाठी पण लहान मुलांसाठी पण चांगली सुविधा आहे. पण त्याच्यामुळे पायी चालत जाण्याची इच्छा राहून जाते. मला पण जायचं होतं, पण आरवी विराजनी चालले नसते, त्यामुळं मला पण रोपवेनेच जावं लागलं. त्यानंतर आता आम्ही वर मंदिरात पोहोचलो. विराज कर्ण माकडचं आहे. चांगलेच घाबरलेत दोघं पण हे. ते ताटासाठी ताट आहे ना, ताटासाठी ते. चालक मालक जिल्हा असेल 15 3288 या नंबरची गाडी मार्केट मध्ये आहे, माझ्या रस्त्यावर आहे. कृपया या गाडीचे चालक मालक जिथे असेल त्यांनी तात्काळ आपल्या गाडीजवळ जायचे. गाडी क्रमांक MH 15 ते 3288. वास घेऊन बघताय. ए रडती का बरं आहे? ए रडती का बरं आहे? इकडे बघ, ते किती दूर आहे. रडती कशाला आहे? रडायचं नाही. इकडे मम्मी पप्पा आहेत ना, ते खाते बघ मोसंबी. अय्यो टाकून दिलं त्याने. काही करत नाही आरवी, घाबरू नकोस. जय बजरंगबली म्हणा आहे ना. हात लावतो त्याला. दर्शन वगैरे आमचं झालं होतं, पण आरतीची वेळ झालेलीच होती, म्हणून मग आम्ही इथे बसलो होतो आरती सुरू होण्याची वाट बघत. एवढ्या दूर आलोच आहे, आरतीची वेळ झालीच आहे, तर आरतीला पाठ लावून का जावं म्हणून मग आम्ही थांबून घेतलो होतो आरतीसाठी.
दर्शन झाले, आरती झाली, त्यानंतर खाली आलो आणि प्रसाद घेतला. प्रसाद घेऊन मग तिथून पुढे तळ्याकडे आम्ही गेलो. तिकडे पण वातावरण खूप छान झालेलं होतं संध्याकाळच्या वेळेस, म्हणजे खूप छान वाटत होतं. पिऊ होते बघ, पिल्लू कसं घेऊन बसले माकड. इकडे ये. अगं का बरं तिला ना अगं काय फाळ्याने का पिल्लू घेऊन बघ, चिटकून बसलं पिल्लू. तिचं आणि आता लावली पहिले तेच की आतमध्ये कसं चिटकून बसलंय की नाही ते बघ. ते मध्ये माकडाच्या पिल्ला त्यांना काय होत नसतं हो, त्यांना सवय असते ना त्या गोष्टी. नाही जाते, धरून घेत असतील ते कुठंतरी. त्यांचे नख कसलेत बघितलं ना, असे काय ग्रीप आहे एकदम पक्की. पिल्लू कसं धरला होता पिल्लूनी. ते बारके पिल्लांना घालायचं तर त्यालाच घालतोय सगळं. त्याच्या पुढे ते पिल्ल कोणी येईना. आज आम्ही मुक्कामी इथेच आहोत, त्यामुळं मग आम्ही निवांत इथे बराच वेळ थांबलो होतो. बराच वेळ माकडांची मजा बघत होतो. हवा पण खूप छान सुटलेली होती आणि इथल्या हवेत ना जरा थंडावा होता, त्यामुळे खूप छान वाटत होतं. माकडांची मजा बघायला पण आम्हाला मजा येत होती त्यांची मजा बघायला. आणि बराच वेळ आम्ही इथे टाइमपास केला. चला तर मग भेटू उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.